सध्या सगळीकडे क्रिप्टोकरन्सी आणि विशेषतः बिटकॉइन याच्याविषयीची चर्चा सगळ्यांमध्ये चालू आहे. या बिटकॉइन विषयी सगळ्यांमध्ये आकर्षण देखील दिसतंय आणि या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करावी की नाही याच्याविषयीची धाकधूक देखील दिसतीये. कुणी म्हणते बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आहेत, कुणी म्हणते बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे आहेत. आता हा बिटकॉइन 2009 ला आला होता आणि आता जवळपास 12 वर्षाच्या आसपास झाली हा बिटकॉइन येऊन. तरी देखील अजून देखील या बिटकॉइन विषयीची चर्चा चालूच आहे. याच्या फायद्या तोट्यांविषयीची चर्चा चालूच आहे. आज आपण आपल्या एपिसोडमध्ये या बिटकॉइन विषयीची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील ते प्रश्न, त्यांचे उत्तरं या स्वरूपामध्ये आज आपण ह्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव तुम्हा सर्वांचं बोल भिडूमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर बघा, बिटकॉइन जे आहे किंवा क्रिप्टोकरन्सी जी आहे ही एका पद्धतीची डिजिटल करन्सी आहे. आभासी चलन असं देखील म्हणू शकतो आपण ह्याला. याच्यामध्ये जो हा बिटकॉइन किंवा हे क्रिप्टोकरन्सी विकत घेणारा आहे त्याची ओळख जी आहे ही कायम गुप्त ठेवली जाते. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बिटकॉइन हे जगातील क्रमांक 1 चं आभासी चलन आहे. बिटकॉइन हे कुण्या एका देशाचं अधिकृत चलन नाहीये किंवा कुण्या एका देशाचे त्याच्यावरती मक्तेदारी आहे असं म्हणता येणार नाही, किंवा कुण्या एका बँकेद्वारे हे बिटकॉइन्स जे आहेत हे नियंत्रित केले जातात किंवा रेग्युलेट केले जातात असं देखील आपण म्हणू शकत नाही. आता हे बिटकॉइन बनतात कसे, तर एका गणितीय सूत्रानुसार हे बिटकॉइन्स जे आहेत हे जनरेट होत राहतात. यालाच बिटकॉइन मायनिंग असं म्हणलेलं आहे. आणि ही गणितीय सिस्टीम जी आहे ही अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की जसा जसा काळ पुढे जातो तसं तसं ह्या बिटकॉइनचं मायनिंग करणं हे अवघड होत जातं. म्हणजे हे आपण कॅन्डी क्रश गेम खेळल्यासारखंच आहे बघा. सुरुवातीला अगदी सोपं सोपं आहे आणि जसं जसं पुढे जाऊ तसं तसं आपल्याला ती गेम काय म्हणतो आपण, क्रश करणं म्हणा किंवा ते कॅन्डी क्रश करणं हे शक्य होत नाही. तसंच इथं बिटकॉइन जनरेट करणं काळ जसा जसा पुढे जाईल तसं तसं अवघड होत जातं. आता या बिटकॉइनमध्ये इंटरेस्ट असण्याचं कारण काय किंवा याचा फायदा काय आहे, की खूप कमी खर्चामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये जगातून एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी हे एकमेकाला ट्रान्सफर आपल्याला करता येतात आणि ह्याच्यासाठी कोणताही एक्सचेंज रेट किंवा फीस जी आहे ती आपल्याला द्यावी लागत नाही. बिटकॉइन आपण क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक जे मीन्स आहेत आपले पेमेंट करण्यासाठीचे त्यांच्याद्वारे विकत घेऊ शकतो. पण भारत सरकार आणि आरबीआय यांनी मात्र या बँकांना निर्देश असे दिलेले आहेत की क्रेडिट कार्डचा वापर हा बिटकॉइन खरेदीसाठी होऊ नाही द्यायला पाहिजे. याचं कारण अगदी सोपं आहे बघा. बिटकॉइन जर का घ्यायचे असतील विकत तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार. म्हणजे तुम्ही एका आभासी चलनामध्ये तुमच्या जवळ असलेले पैसे गुंतवणार आणि मार्केटमधले खूप सारे जण ह्या आभासी चलनामध्ये पैसे गुंतवणार आणि ह्याचा रेट जो आहे तो कायम वर खाली होत राहतो. अल्टिमेटली आपले जे पैसे आहेत हे बुडण्याची देखील शक्यता असते आणि क्रेडिट कार्डद्वारे जर का हे बिटकॉइन्स घेतले जात असतील तर त्याची परतफेड होणार कशी हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये शासनाचे निर्देश किंवा आरबीआयचे निर्देश जे आहेत हे अगदी कडक आहेत. विकत घेणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जातं, हे एक त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. याचा खंडणीसाठी वापर होऊ शकतो, हाही त्याच्यातला एक इश्यू आहे. आणि ड्रग ट्रॅफिकिंग जे आहे हे करताना देखील बिटकॉइनच्या बदल्यामध्ये ड्रग असं देखील घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्याविषयी खूप मोठी साशंकता आहे. परंतु जेव्हा बिटकॉइनची सुरुवात झाली त्यावेळेस ह्या सर्व शंका होत्या. पण आता जवळपास असं म्हटलं जातं की जे कोणी गुन्हेगार आहेत किंवा ह्या संदर्भातल्या ज्या गोष्टींमध्ये गुंतलेले लोक आहेत, ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे, ते आता बिटकॉइनचा जास्त वापर करत नाही. कारण की जर का ते तसं केलं तर आपण कदाचित ट्रेस होऊ शकतो अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे. आणि हे सर्व इश्यूज जरी असले तरी देखील हे जे आभासी चलन आहे, ही क्रिप्टोकरन्सी जी आहे ही प्रचंड प्रमाणामध्ये फेमस आहे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी. आता लोकांमध्ये एक भीती आहे की बाबा हे लीगल टेंडर आहे का? लीगल टेंडर म्हणजे काय, की बाबा मी जर का हे बिटकॉइन दिले तर त्याच्या बदल्यामध्ये मला नक्की काही पैसे भेटू शकतात का किंवा ह्याला शासनाची अधिकृत मान्यता आहे का? लीगल टेंडर 100 रुपयाची नोट जी आहे हे लीगल टेंडर आहे. कारण की ती आरबीआयने इश्यू केलेली आहे, शासनाचं त्याला बॅकिंग आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे, मैं ग्राहक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूं. वचन आहे म्हणजे त्याला एका फ्रेम मध्ये बसवलेलं आहे. पण ह्या क्रिप्टोकरन्सीचं, या आभासी चलनाचं असं काही नाहीये. इंटरनेट नावाची गोष्ट बघा, ती जगभर आहे, सर्वांना उपलब्ध आहे, फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे, सर्वजण वापरतात. पण कोणी एका देशाची त्याच्यावरती मक्तेदारी आहे का? तर बिलकुल नाही.
कोणाची मालकी आहे का? तर नाही. कुणाच्या नियंत्रणात आहे का? नाही. तर हे आभासी चलन देखील अगदी तसंच आहे. याच्यावरती कोणत्याही देशाची किंवा कोणत्याही बँकेची मालकी किंवा नियंत्रण नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतापुरतं जर बोलायचं झालं, तर आपल्या देशातली जी मध्यवर्ती बँक आहे, ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो, ती या चलनाला इश्यू करत नाही. म्हणून हे लीगल टेंडर नाही, हे समजून घ्या. आणि शासनाची देखील याला मान्यता नाहीये. बाकी जे पैसे आहेत त्यांच्यावरती आरबीआयचं जसं नियंत्रण असतं तसं याच्यावरती नियंत्रण देखील नाहीये. आता या क्रिप्टो करन्सीमध्ये ट्रेडिंग करा असे सांगणारेही लोक आहेत आणि करू नका असे सांगणारेही लोक आहेत. पण या संदर्भातले कोणतेही कायदे सध्या तरी आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाहीयेत. हे आभासी चलन हे सोन्यामध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासारखंच आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲसेट क्रिएट करत असतो. लोक सोन्यात पैसे गुंतवतातच किंवा व्यवहार करतच असतात, परंतु त्या संदर्भात काही शासनाचे कायदे बनलेले आहेत का? तर नाही. क्रिप्टोचं पण तसंच आहे. मग ही क्रिप्टो करन्सी आपल्या देशामध्ये करन्सी म्हणून किंवा चलन म्हणून व्हॅलिड आहे का? तर अर्थातच ह्याचं उत्तर नाही असंच आहे. क्रिप्टो हे आपल्या इथं व्हॅलिड चलन नाही. हे आभासी चलन जे आहे कुठलंही बिटकॉइन असेल, परत अजून इतर इथेरियम वगैरे जे आहेत हे आपल्या इथं अजूनपर्यंत यांना मान्यता नाहीये. मान्यता नाही म्हणजे काय? तुम्ही ते चलन देऊन ब्रेड किंवा दूध विकत घेऊ शकता का? बिलकुल नाही. म्हणजे सपोज असं आहे, मी गेलो दूध घेतलं आणि त्याला बिटकॉइन दिला. असं शक्य आहे का? नाही शक्य. किंवा आपण 100 रुपयाची नोट दिली, दूध घेतलं आणि बाकीचे पैसे देत असताना समोरच्याने देखील तुम्हाला क्रिप्टो करन्सी ट्रान्सफर केली. असं शक्य आहे का? तर बिलकुल नाहीये. ते काम कोण करू शकतं? तर फक्त आणि फक्त नोटच करू शकते. कारण की ते कोण इश्यू करतं? आरबीआय इश्यू करतं. म्हणजे त्याच्यावरती आरबीआय म्हणा किंवा सरकार म्हणा, या गोष्टींवरती आपला विश्वास आहे, त्याला सरकारचं बॅकिंग आहे. मगाशी मी म्हणालो तसं क्रिप्टो मायनिंग जे आहे, ह्या क्रिप्टो करन्सीचं मायनिंग जे होतं, हे जे क्रिएट होतं, हे एका गणितीय सूत्रानुसार होतं. आणि हे जगभर ऑनलाईन तुम्ही कसंही कोणत्याही पद्धतीने ह्याच्याविषयीचा ट्रेड करू शकता. आणि हे क्रिप्टो डिजिटल करन्सी आहे आणि व्हॅलिड ॲज अन ॲसेट कुठे? भारतामध्ये. ॲज अन ॲसेट म्हणून भारतामध्ये ते व्हॅलिड आहे. आता बघा, आरबीआय घ्या किंवा आपलं सरकार जे आहे यांनी क्रिप्टो करन्सीला अजूनपर्यंत मान्यता दिलेली नाहीये, म्हणजे चलनामध्ये वापरण्यासाठी. मग ज्यावेळेस हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं, सुप्रीम कोर्टामध्ये 2018 मध्ये जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काय सांगितलं होतं बँकांना आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीजला, की बाबा क्रिप्टो करन्सी संदर्भातले व्यवहार करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्ड वगैरे जे आहे याचा वापर करू देऊ नका. मग हे ज्यावेळेस सांगितलं गेलं तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने आत्ताच मार्च 2020 मध्ये या संदर्भातली जी ऑर्डर आहे ती क्वॅश केली. कोर्टाने असं सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याचा वापर करायला पाहिजे. जगभर ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. तुम्ही ह्याला बॅन करू नका. तुम्ही त्याच्याविषयीचं रेग्युलेट तुम्हाला करता येत असेल तर रेग्युलेट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि हे सगळं सांगितल्यानंतर आता तुम्ही क्रिकेट मॅच वगैरे बघत असताना खूप साऱ्या ॲडव्हर्टाईज बघत असाल ह्या क्रिप्टो करन्सी संदर्भातल्या. मग क्रिप्टो ट्रेडिंग जे आहे ह्या संदर्भातलं ह्या करन्सीचं ट्रेडिंग करणं जे आहे हे चुकीचं आहे का? नाही. कारण की सध्या अस्तित्वात असलेला कोणताही कायदा तुम्ही मोडत नाहीयेत आणि सध्या कोणताही कायदा या संदर्भातला अस्तित्वात नाहीये. मग याच्यामध्ये ट्रेडिंग करणं सुरक्षित आहे का? सेफ आहे का? हाही एक प्रश्न आहे. तर सेफ आहे, पण तुमच्या स्वतःच्या जोखमीवरती, तुमच्या स्वतःच्या रिस्कवरती. म्हणजे अगदी म्युच्युअल फंड म्हणा किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही जसे पैसे गुंतवतात त्याच पद्धतीने. फक्त इथे फरक इतकाच आहे, शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये जर का तुम्ही पैसे गुंतवत असाल तर त्याच्यावरती नियंत्रक म्हणून सेबी नावाची संस्था आहे. या क्रिप्टो करन्सी संदर्भात, या बिटकॉइनच्या संदर्भात असं कुणाचंही नियंत्रण नाही, हे लक्षात घ्या. मग ह्याच्यावरती जर का सपोज मी ट्रेडिंग केलं, मी काही प्रमाणात पैसे गुंतवले, त्याच्यातून मला जर का चांगले पैसे रिटर्न येत असतील तर मला त्याच्यावरती टॅक्स बसतो का? असाही एक प्रश्न आहे. तर बघा, मागच्या वर्षी एप्रिल 2020 पर्यंत क्रिप्टो करन्सीमध्ये भारतातून जवळपास $923 मिलियन इन्व्हेस्ट केले गेले होते. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये मे 2021 पर्यंत याचं प्रमाण $6.6 बिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे या क्रिप्टो करन्सीमधली गुंतवणूक 7 पटीने वाढलेली आहे. साहजिकच आहे, सरकारचं लक्ष असणारच आहे या सगळ्या गोष्टीवर. त्याच्यामुळं आता 1 एप्रिल पासून, या वर्षीच्या 1 एप्रिल पासून इथून पुढे बॅलन्स शीटमध्ये दाखवावं लागणार आहे की बाबा क्रिप्टो करन्सीवरती किती खर्च केले, फायदा किती झाला किंवा तोटा किती झाला. आणि याच्यावरती सरकार नक्कीच
टॅक्स वसूल करण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्या संदर्भातले स्लॅब रेट जे आहे ते अजून निश्चित नाही झालेलं, ते अजून समोर आलेलं नाहीये. मग बाकी देशांमध्ये काय परिस्थिती? आपल्या इथं जर का अजून व्हॅलिड नाही केलेलं, मग बाकी देशांमध्ये केलेलं आहे का व्हॅलिड? तर ऑफकोर्स केलेलं आहे. अमेरिका म्हणा, कॅनडा म्हणा, युनायटेड किंगडम या देशांमध्ये ह्या क्रिप्टोकरन्सीला, या आभासी चलनाला मान्यता दिलेली आहे. अमेरिकेमध्ये तर अगदी 2013 पासून या संदर्भातल्या गाईडलाईन्स जे आहेत ते इश्यू केलेल्या आहेत. फक्त त्यांनी केलंय काय, हे जे बिटकॉइन वगैरे जे आहेत, हे आभासी चलन जे आहे, याला त्यांनी मनी सर्व्हिस बिझनेस असं डिफाईन केलेलं आहे. ज्याच्यामुळं हे बिटकॉइन्स जे आहेत बँक सिक्रेसी ऍक्ट अंडर येतात. या संदर्भात जे काही व्यवहार केले जातात त्याची जबाबदारी त्या व्यवहार करणाऱ्याला घ्यावी लागते. त्या संदर्भात त्यांनी माहिती देणं गरजेचं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, त्याचं रेकॉर्ड देखील त्यांनी मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि बिटकॉइनला या देशामध्ये टॅक्सेशन साठीची एक प्रॉपर्टी म्हणून देखील त्यांनी म्हणजे गणायला सुरुवात केलेली आहे. अशीच परिस्थिती कॅनडामध्ये देखील आहे. म्हणजे ते त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने टॅक्स वसूल करतायत ह्या सर्व व्यवहारावरती. मग आपल्या इथं नेमका विरोध का होतोय? जर का महसूल मिळू शकतो शासनाला, तर विरोध का होतोय? तर बघा, ह्या सर्व गोष्टी ज्या प्लस मायनस होत आहेत, आभासी चलन आहे आपल्या इथं, चलनामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण डायरेक्ट नोट वापरण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर आपल्या देशात एकंदरीत होणारे जे व्यवहार आहेत, ह्या व्यवहारांवरती ह्या क्रिप्टोकरन्सीमुळे थोडाफार प्रभाव जो आहे तो नक्की जाणवू शकतो, हे नक्कीच. परत अजून याच्यामुळं गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढणार आहे. तर का गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल म्हणजे काय? तर या संदर्भातली एक सिल्क रोड केस म्हणून फार फेमस आहे बघा. सिल्क रोड केस म्हणजे काय? तर सिल्क रोड म्हणजे एक अशा पद्धतीचं बाजार होता, एक मार्केट प्लेस असं होतं की ज्या ठिकाणी गन्स म्हणा किंवा ड्रग्ज म्हणा हे डार्क वेबमध्ये अगदी सहजरित्या उपलब्ध होत होतं. आणि या ठिकाणी पैसे देत असताना हे आभासी चलन जे आहे, ज्याला आपण क्रिप्टोकरन्सी म्हणतो, ते देऊन व्यवहार करता येऊ शकत होता. परंतु हा व्यवहार केल्यानंतर हा व्यवहार कसा झालाय, काय झालाय हे ट्रेस करता येत नव्हतं. आणि पोलिसांकडे जे काही माहिती उपलब्ध होत होती ती फक्त ब्लॉकचेन ऍड्रेसेस म्हणून उपलब्ध होत होती. आता हे ब्लॉकचेन काय आहे? तर ब्लॉकचेन हे डिजिटल पब्लिक लेजर आहे, जे ट्रान्झॅक्शन्स जे आहेत, जे होतात त्यांना रेकॉर्ड करतं. आणि इथे रेकॉर्ड झालेले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यांना मॉडिफाय ही करता येत नाही आणि त्या पोर्टलवरून किंवा त्या ऍड्रेसेसवरून त्याला रिमूव्ह ही करता येत नाही. मग ब्लॉकचेनचा फायदा एवढाच आहे की मध्ये जे थर्ड पार्टी आहे, म्हणजे मी आहे, मी माझे पैसे बँकेत जमा करतो, बँकेकडून परत ते कोणीतरी काढून घेत असतं किंवा इतर व्यवहारात ते पैसे फिरत असतात, म्हणजे बँक ऍज अ मध्यस्थ म्हणून काम करत असते. पण हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये मध्यस्थ नसतो, डायरेक्ट एक पार्टी आणि समोरची पार्टी अशा पद्धतीने हा सर्व व्यवहार चालत असतो. आता येणाऱ्या काळामध्ये भारतात या क्रिप्टोकरन्सी विषयी, या आभासी चलनाविषयी नक्कीच काही ना काहीतरी कायदे येऊ शकतात, काही रेग्युलेशन्स जे आहेत येऊ शकतात. कारण की सरकारला याच्यातून महसूल जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. आता बघा, क्रिप्टोकरन्सीचं ट्रेडिंग जे कोणी करणारे असतील किंवा करू इच्छित असतील किंवा काही ऍप्स वगैरे डाउनलोड करून ते तसं करणार असतील, तर त्यांना 3 पद्धतीचे वेगवेगळे त्याच्यासाठीचे चार्जेस द्यावे लागतात. एक एक्सचेंज फीज आहे, एक नेटवर्क फीस आहे आणि एक वॉलेट फीस. म्हणजे जर का तुम्ही ते आभासी चलन विकत घेतलं तर त्याच्यासाठीचं डिजिटल वॉलेट देखील तुमच्याजवळ पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला ठेवू शकत असाल. मग हे वेगवेगळ्या मार्गाने इथून तुमच्याकडून फीस जर का गोळा केली जात असेल तर ऑफकोर्स सरकार त्याच्यावरती कर हा लावणारच आहे, आज नाही तर उद्या. मग जगभर हे सर्व प्रमाण वाढतंय, भारतात देखील या संदर्भातलं प्रमाण वाढतंय. मगाशी मी जसं म्हणलं, $900 मिलियन पासून आता $6.6 बिलियन पर्यंत जर का हे आलेलं असेल, तर आता सर्व मध्यवर्ती बँकांनी आता डिजिटल होण्याच्या दृष्टीने किंवा डिजिटल करन्सीच्या दिशेने आता प्रवास सुरू केलेला आहे. आता हे पॅन्डेमिक जे होतं मागच्या वर्षी आपल्या इथं कोरोनाचं, किंवा सध्या जे काही सुरू आहे, या काळामध्ये जवळपास 82% डिजिटल पेमेंट होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. व्हॉल्यूम बरं का, 82% वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हा एक अल्टरनेट पेमेंट मेथड म्हणून समोर येते. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, CBDC. मी इथून पुढे CBDC हा शब्द वापरेल. आता हे CBDC काय आहे? आपल्या देशापुरतं जर का बोलायला गेलं तर CBDC हे RBIची क्रिप्टो करन्सी, म्हणजे RBI द्वारे मान्यता असलेलं आभासी चलन असणार आहे. आणि हे कायद्यानुसार मान्य असणार आहे. कशासाठी? तर पेमेंट करण्यासाठी. आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासनाचं बॅकिंग देखील आहे.
आता ट्रॅडिशनल करन्सी टाईप ते काम करणार आहे. म्हणजे कसं, आता सध्या आपल्याकडे 100 रुपयाची नोट आहे. तसं बघायला गेलं तर तो काय आहे, कागदच आहे. त्याची प्रिंटिंग कॉस्ट किती असणार आहे 100 रुपयाच्या नोटेची? 2-3 रुपये. पण त्याच्यावरती लिहिलेलं किती असतं? ते नोट किती रुपयाचं काम करते? दिवसभरात 100 रुपयाचं काम करते. का? कारण की त्याच्यावरती आरबीआयचा स्टॅम्प आहे, त्याच्यावरती 4 सिंह दिलेले आहेत, म्हणजे ते लीगल आहे. बरोबर आहे. तसंच आता ही जी क्रिप्टोकरन्सी आरबीआयद्वारे येणार आहे, सीबीडीसीद्वारे, तर ही देखील त्याच पद्धतीने काम करणार आहे. आरबीआयचं येणाऱ्या काळामधलं धोरण हेच असणार आहे, की आपल्या देशामध्ये असलेले जे रुपये आहेत, हे सर्वच्या सर्व मार्केटमधले हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचे येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे नोट नावाची गोष्ट किंवा कॉइन्स नावाची गोष्ट ही मार्केटमध्ये राहणार नाही. सर्व काही पेमेंट जे होईल हे डिजिटल फॉर्मॅटमध्ये होईल. याच्यामुळं त्यांना असा विश्वास आहे, की नकली नोटांचं प्रमाण हे फार कमी होऊन जाईल आणि प्लस इतर जे चुकीचे सर्व धंदे होतात, त्या धंद्यांना होणारा पैशांचा पुरवठा हा देखील कुठेतरी स्टॉप होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट लोकांपर्यंत हे पैसे पाठवता येतील. कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही पडणार. मध्ये बँका म्हणजे बँकांपाशी पैसे द्या, बँकांपासून परत मार्केटमध्ये फिरवा, अशी गरज नाही पडणार. डायरेक्ट लोकांच्या अकाउंटवरती. आता ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुरुवातीच्या काळामध्ये ह्या आभासी चलनाला विरोध केला होता, तीच रिझर्व्ह बँक आता ह्याची क्रिप्टोकरन्सी आणण्याच्या मागे लागलेली आहे. पण रिझर्व्ह बँकेने विरोध करणं जे होतं ते देखील तसं बघायला गेलं त्यांच्या दृष्टीने तर बरोबरच होतं. कारण की क्रिप्टोकरन्सी जी आहे, आता तुम्ही अनुभव घेत असाल, वाचतही असाल, कधी वर जाते, कधी खाली येते. झटक्यात वर आहे, झटक्यात खाली जाते. हाच नेमका प्रॉब्लेम आहे. म्हणजे जर का रेग्युलर आयुष्यामध्ये आपण वापरायला लागलो, म्हणजे मी गेलो दुकानामध्ये, मला ब्रेड घ्यायचा आहे. मी ब्रेड घेतला, एक ब्रेड घेतला आणि त्याला बिटकॉइन दिला. मग त्या दिवशी सपोज त्या बिटकॉइनची किंमत असेल ₹50. मी दुसऱ्या दिवशी गेलो, परत एकदा ब्रेड घेतला. मग त्या दिवशी सपोज असेल त्या बिटकॉइनची किंमत ₹40. मग तिसऱ्या दिवशी गेलो, मग तिसऱ्या दिवशी परत ब्रेड घेतला. मग त्या दिवशी त्याने बिटकॉइनची किंमत ₹60 अशी घेतली. मग आपण काय म्हणणार आहे? अरे काल 40 दिले, परवा 50 होते, 60 द्यायचं म्हणल्यावर आपल्यालाच त्रास होणार आहे. परत त्या ब्रेडची शेल्फ व्हॅल्यू किती आहे? त्यांनी आता 7 दिवसासाठी ब्रेड असेल तिथं किंवा 4 दिवसासाठी असणार आहे ब्रेड तिथं. पण एका दिवशी 50ला विकला, एका दिवशी 40ला विकला, एका दिवशी 60ला विकला. समजतंय? म्हणजे ह्याच्यामुळे काय काय इश्यूज होऊ शकतात. म्हणजे ह्या करन्सीची व्हॅल्यू जी आहे ही सतत चेंज होते. हे भाववाढ वगैरे असं नाहीये, इन्फ्लेशन नाही. त्याची व्हॅल्यू चेंज होतीये. बिटकॉइन एक सेपरेट करन्सी म्हणून समोर आलं होतं. म्हणजे डॉलर म्हणा, रुपये म्हणा, युरो म्हणा, येन म्हणा, पौंड म्हणा, ह्या सगळ्यांना पर्याय म्हणून बिटकॉइन समोर आलं होतं. पण अल्टिमेटली बिटकॉइन विकत घेण्यासाठी डॉलर किंवा रुपयेच द्यावे लागतात. हा एक त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. ठीक आहे. भारतामध्ये 2021च्या बजेटमध्ये क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021 जे आहे हे इंट्रोड्यूस केलं गेलं होतं. त्याच्याविषयीचे डिटेल्स अजून समोर नाही आलेले, पण एक महत्त्वाची गोष्ट अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये होती ती म्हणजे अशी, की त्यांना एक फ्रेमवर्क बनवायचं आहे, की ज्याच्यामुळे आरबीआय जी आहे ही डिजिटल करन्सी जी आहे, हे आभासी चलन जे आहे हे इश्यू करू शकेल. आणि आरबीआय ज्यावेळेस स्वतःचं हे चलन मार्केटमध्ये इश्यू करेल, त्यावेळेस मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर जे आभासी चलन आहेत, क्रिप्टोकरन्सी जे आहेत, बिटकॉइन असेल, इथेरियम असेल किंवा इतर कोणतेही, ते बॅन होतील. त्यांना कोणत्याही पद्धतीचं म्हणजे अधिष्ठान नसेल, शासनाकडून त्याला परवानगी नसणार आहे, असं त्याने सांगितलं. एक इंटर मिनिस्ट्रियल कमिटी देखील या संदर्भात बसवली गेली होती आणि त्यांनी देखील असाच रिपोर्ट दिला आहे, की सरकारने हे सर्व आभासी चलन जी आहेत मार्केटमधली ही बंद करायला पाहिजेत आणि आरबीआय द्वारे दिलं जाणारे हे जे सीबीडीसी आहे, आरबीआय द्वारे दिलं जाणारे हे जे आभासी चलन आहे, हेच आणि हेच फक्त व्हॅलिड असणार आहे. मग आता या संदर्भातल्या संधी नेमक्या कोणत्या आहेत आणि याच्या समोरच्या अडचणी कोणत्या आहेत सीबीडीसी समोरच्या? आता सेंट्रल बँकेचा फायदा हा होणार आहे, की म्हणजे सपोज कोरोना नंतरच्या काळामध्ये जर का सरकार म्हणलं, की आम्हाला एक पॅकेज जाहीर करायचंय, 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर करायचं आणि ते सगळ्यांच्या खात्यावरती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पैसे येतील असं जर का सरकारला करायचंय, तर सरकार हे डिजिटल जी ही मेथड आहे याच्यानुसार डायरेक्ट प्रत्येकाच्या खात्यावरती ट्रान्सफर करू शकते. ह्याच्यासाठी नव्याने नोटा छापण्याची गरज पडणार नाही, की ज्याच्यामुळे भरपूर सारा पैसा जो आहे तो वाचणार आहे. परंतु एक महत्त्वाचा ह्याच्या संदर्भातला कन्सर्न जो आहे तो आहे प्रायव्हसी. प्रायव्हसी म्हणजे कसा, माझ्या जवळची 100 रुपयाची नोट, मी सकाळी गेलो, दूध घेतलं,
1 लिटर दूध घेतलं, माझ्या पैसे अजून 30-40 रुपये शिल्लक राहिले. त्या 40 रुपयांमध्ये बाबा मी काय केलं, भाजी कुठली तरी घेतली म्हणा किंवा अजून काहीतरी चॉकलेट घेतलं, कॅडबरी घेतली, अजून थोडेफार त्याच्यातले अजून 4-5 रुपये शिल्लक राहिले, बिस्किट पुडा घेतला. मग हे सगळे व्यवहार केले. मग हे मी कुठं लिहून ठेवतो का? नाही लिहून ठेवत. 100 रुपयाचीच नोट होती. पण जर का हे येणाऱ्या काळामध्ये हे जर का डिजिटल पेमेंट सरकार जसं म्हणतंय त्या पद्धतीने जर का असेल, तर ह्या सर्व व्यवहारांवरती सरकारची नजर ही असणारच आहे. तुम्ही कुठेही पैसे दिले तरी ते सर्वच्या सर्व कुठे ना कुठे काय होणार आहे, रेकॉर्ड होतच राहणार आहे आणि याचं रेकॉर्ड हे मेंटेनन्स होत राहणार आहे आणि हाच या संदर्भातला सर्वात मोठा इश्यू आहे. आता अजून एक या संदर्भातला इश्यू असा आहे की परत उदाहरण घेऊयात, माझ्याजवळ 1000 रुपये होते. मी ते 1000 रुपये बँकेमध्ये जमा केले आणि वर्षभर मी त्या पैशांकडे बघितलंच नाही. मग ज्या वेळेस 1 वर्ष संपल्यानंतर मी ते पैसे बँकेतून काढायला जाईल, ते 101 रुपये झालेले असतील, 102 असतील किंवा 103 रुपये झालेले असतील. म्हणजे काय, त्याच्यावरती काय झालेलं असेल, व्याज वाढलेलं असेल. परंतु सरकारची इच्छा अशी असते, पैसे ज्यावेळेस सरकार मार्केटमध्ये इश्यू करतं, तर लोकांनी त्याचं सेव्हिंग करण्यासाठी पैसे नसतात. लोकांनी काय करायला पाहिजे, पैसे खर्च करत राहायला पाहिजे, ही सरकारची अपेक्षा असते. मग तुमच्या अकाउंटवरती असलेले पैसे जर का सरकारला लक्षात येते, तर सरकार त्या ठिकाणी निगेटिव्ह इंटरेस्ट रेट देखील लावू शकतं. म्हणजे 1000 रुपये होते आणि ते झाले किती, 995 झाले, 994 झाले पुढच्या वर्षी घेत असताना. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तोटा होणार आहे. आणि सरकारचं म्हणणं तेच आहे, पैसा जर का लोकांनी खर्च केला तर आणि तरच काय होणार आहे, मार्केटमध्ये डिमांड वाढेल, तरच रोजगार वाढेल आणि तरच अल्टिमेटली देशाची जी आहे ती प्रगती होणार आहे, विकास हा होणार आहे. युरोप आणि जपान इथे मात्र हे निगेटिव्ह इंटरेस्ट रेट नावाची गोष्ट जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. लोकांनी पैसा हा खर्च करायलाच पाहिजे. जर का हा निगेटिव्ह इंटरेस्ट जर का अप्लाय केला गेला तर त्याच्यामुळे लोकांचं मात्र थोडंफार का होईना नुकसान होणारच आहे आणि लोक काय करतील, मग परत हे क्रिप्टोकरन्सी आभासी चलन वगैरे सोडून देतील आणि परत पैसे काय करतील, सोन्यामध्ये गुंतवायला लागतील आणि परत नवाच एक इश्यू आपल्यासमोर येऊ शकतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, सध्या आपण कुठलेही बँकिंगचे व्यवहार करत असू तर तिथं त्या बँकवाल्याला जाऊन आपण जाब विचारू शकतो, भांडायचं असेल तर भांडू शकतो, आपल्याला जे वाटेल ते आपण तिथं जाऊन करू शकतो, पत्रव्यवहार किंवा आपल्याला ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाने. पण जर का मध्यस्थच गेला इथं, आता डायरेक्ट आरबीआय आणि डायरेक्ट आपण आहोत, असे दोघंच आहोत, तर मग कसं करायचं, डायरेक्ट म्हणजे आरबीआय आता रिस्पॉन्सिबल असू शकते ज्यावेळेस आरबीआय हे सर्व इम्प्लिमेंट करेल. म्हणजे बँक जातील आणि जागोजागी आरबीआयला ऑफिसेस उघडावे लागतील, कारण की हे सगळे आता डिजिटल बद्दलचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे सगळ्यांना कळालेलेच आहेत. त्यावेळेस नेटवर्क बिझी असेल, काहीतरी होईल, गडबड होणारच आहे. आता ह्या क्रिप्टो करन्सीच्या ह्याच्यामध्ये एक टर्म आहे, त्याचं नाव आहे ई रुपी. आता ई रुपी काय आहे थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा माझी एक कंपनी आहे आणि माझ्याकडे 5-6 जण कामाला आहेत. मग यांना कामाला ठेवताना मी असं सांगितलेलं आहे की तुमचा मेडिकलसाठीचा जो काही खर्च असेल तो मी उचलणार आणि दरवर्षी काही ठराविक रक्कम मी प्रत्येकाला देतोय या मेडिकल खर्चासाठी. मग प्रत्येक जण ती रक्कम त्या मेडिकल खर्चासाठीच किंवा मेडिकलच्या कारणासाठीच खर्च करतोय का, याला मी मॉनिटर करू शकतोय का, तर नाही. याच्यातलं कोणी त्याला नक्कीच मेडिकल खर्चासाठी यूज करत असेल, कोणी त्याला मूव्ही बघण्यासाठी वापरत असेल, कोणी त्याला इतर शॉपिंग करण्यासाठी वापरत असेल. मूळ उद्देश त्याचा बाजूला राहिला आणि त्याला इतर कारणांसाठी वापरत असेल. मग मी काय करणार, मी मेडिकल व्हाउचर्स क्रिएट करणार, त्याचे काय क्यूआर कोड वगैरे देणार, त्याचे व्हाउचर्स प्रत्येक एम्प्लॉईला देणार आणि ज्या कामासाठी ते व्हाउचर्स आहेत आणि ज्या ठिकाणासाठी दिलेले आहेत ते त्याच ठिकाणी वापरता येणार. म्हणजे अल्टिमेटली काय, तर ह्या सर्व गोष्टींवरती नियंत्रण आणण्याचा आणि प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवण्याचा हा एक थोडक्यात प्रकार आहे. आणि हे क्यूआर कोड जे आहेत हे युपीआय वरती आधारित आहेत. कॉन्टॅक्टलेस जे सरकार म्हणते, कॉन्टॅक्टलेस असायला पाहिजे सर्व पेमेंट सुविधा या काळामध्ये, तर हे कॉन्टॅक्टलेस देखील आहे. आणि यूएसएसडी म्हणजेच काय, तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट जर का नसेल तर *99# हे जर का तुम्ही दाबलं तरी देखील ही सिस्टीम चालेल, अशी ही सिस्टीम आहे, पर्सन आणि पर्पज स्पेसिफिक. याच क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात डेफी घ्या, डिसेंट्रलाइज फायनान्स, तुमचं सेफी घ्या, सेंट्रलाइज फायनान्स किंवा स्टेबल कॉइन, सीबीडीसी विषयी आपण बोललो. जर का हे इतरही तुम्हाला टर्म्स जे आहेत ह्याच्याविषयी जर का माहिती हवी असेल तर तसं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्ही त्याच्याविषयीचा सेपरेट एपिसोड बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. मग सध्या मार्केटमध्ये असलेल्या पॉप्युलर क्रिप्टो करन्सी किंवा मार्केटमध्ये पॉप्युलर असलेलं आभासी चलन कोणतं,
तर बिटकॉइन आहे ज्याची आजच्या दिवशी किंमत आहे $62,474 एका बिटकॉइनची. एक कार्डॅनो आहे ज्याची $2.19 किंमत आहे. इथेरियम जे आहे त्याची $4,210 प्रति इथेरियम अशी किंमत आहे. एक लिटे कॉइन आहे ज्याची $195.94 इतकी किंमत आहे. आणि एक आहे XRP ज्याची किंमत आहे $1.13. तर सध्या मार्केटमध्ये हे पॉप्युलर आहेत. सर्वात जास्त पॉप्युलर किमतीवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की बिटकॉइन आहे आणि इथेरियम आहे. तर हे सर्व माहिती होती बिटकॉइन विषयीची. त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात ज्या शंका होत्या किंवा आजूबाजूला ज्या बनवत असताना ज्या कोणी शंका सांगितल्या त्या शंकांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलाय. इतरही काही शंका असतील तर त्या तुम्ही नक्की मांडा. त्याचं समाधान करण्याचा, त्याच्याविषयी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर आजचा हे एपिसोड कसा वाटला हे आम्हाला तुम्ही नक्की सांगा. आणि तुमच्याही डोक्यामध्ये काही जर का असतील विषय असतील तर ते देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चांगले वाटणारे विषय आम्ही नक्कीच मांडण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बोल भिडू या आमच्या YouTube चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.